हिंदुत्वासाठी लढणाऱ्या व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जाते। दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना बळीचा बकरा बनवून त्यांच्या आयुष्याशी खेळ मांडला गेला। या खटल्यात खोटं कथानक उभं करून निर्दोष व्यक्तींना आरोपी ठरवलं गेलंय असा स्पष्ट आरोप आकार DG9चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला। दाभोळकर हत्या आणि मी या विक्रम भावे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते। दाभोळकर हत्या आणि मी या विक्रम भावे लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरात पार पडला। या पुस्तकाचं प्रकाशन आकार DG9चे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट संजीव पुनाळकर, शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब देसाई, लेखक विक्रम भावे आणि हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांच्या उपस्थितीत झालं। गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणणं शेवटच्या श्वासापर्यंत सोडू नका। हिंदूंनी अभिमानानं आपल्या धर्माची ओळख जपली पाहिजे असं आवाहन प्रभाकर सूर्यवंशी यांनी केलं। दरम्यान या पुस्तकात मी केवळ माझे वैयक्तिक अनुभव नाही तर एका हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीवर आलेली संकट कथन केली आहेत। माझी अटक, खोटे आरोप आणि अखेर निर्दोष मुक्तता ही कहाणी अनेक हिंदूंना सावध करणारी आहे असे उद्गार लेखक विक्रम भावे यांनी काढले। आझाद मैदानावरील दंगलीची नुकसान भरपाई तसंच अनेक शेतकरी प्लॉटधारक यांच्या लुबाडून घेतलेल्या जमिनी हिंदू विधिज्ञ परिषदेनं त्यांना परत मिळवून दिल्या आहेत असं ॲडव्होकेट संजीव पुनाळकर यांनी सांगितलं। दाभोळकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता न्यायालयानं केली, मात्र ज्यांनी त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलंय त्या अधिकाऱ्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही। ते आजही लाखो रुपयांची पेन्शन घेऊन सुखात आहेत। ही न्याय व्यवस्थेची शोकांतिका आहे असं सुनील घनवट यांनी नमूद केलं। या प्रकाशन सोहळ्याला कोल्हापूर आणि परिसरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।